यार, आता सगळे फ्रेंड्स भेटणार आणि प्रत्येकजण आपल्या सासूची सगळी बुराई करत बसणार आणि माझ्याकडे तर टॉपिकच नाहीये सांगायला. कसं सांगणार की माझी सासू मला एक टोमणा मारत नाही यार, एक टोम. जिथं काम करायला बसते तिथं मला माझ्या हातात माझं जेवणाचं ताट आणून देते. आता मी फ्रेंड्समध्ये काय तोंड दाखवणार? शिट. माहेरी गेल्यावर म्हणते की राहा पाहिजे तेवढे दिवस. कसं काय असं एखादी सासू म्हणू शकते यार? सासूने कसं असलं पाहिजे? सासूचा खाक्या दाखवला पाहिजे, थोडंसं टॉर्चर केलं पाहिजे, थोडंसं काहीतरी वाईट साईड बोललं पाहिजे, थोडासा त्रास दिला पाहिजे सून म्हणून. शोभलं पाहिजे ना सासू म्हणून. कधीच चिडत नाही, कधीच ओरडत नाही, कधीच एक टोमणा मारत नाही यार मला. कसं अवघड आहे. सासू म्हणून खरंच अवघड आहे या जगात. एक परंपरा गेली पाहिजे ना पुढे, की वाईटच असते सासू किंवा माझे सगळे फ्रेंड्स त्यांच्या त्यांच्या सासूच्या सगळ्या गोष्टी सांगत बसतील, सगळी स्टोरी सांगत बसतील आणि मी माझ्याकडे एक गॉसिप नाहीये सासूबद्दल सांगायला. नवऱ्याबरोबर फिरायला जायचं जा. काम नाही करायचं करू नकोस. स्वयंपाक नाही बनवायचा बनवू नकोस. असं असतं का कुठे? काहीतरी विचार करावाच लागेल मला, काहीतरी विचार करावाच लागेल.